मी खरंच सांगते आणि कसल्याही प्रेशरमुळे नाही. मी खरोखर लग्नाला तयार आहे. हे बघ बाळा, घरच्यांना डबल खर्च होईल. एकाच मांडवात दोन्ही लग्न झाली तर ती आमच्याकरता सोयीस्कर असेल असा विचार करून तू नाही ना तयार झालीस? नाही गाई, मला सांग, या विचाराने मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेईन का? हो, कारण घरच्यांसाठी तू काहीही करायला तयार होशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी, अगं हाच फरक आहे तुझ्यात आणि संपदात. आता कसं सांगू मी तुम्हा दोघींना? माझी खरंच काही हरकत नाहीये या लग्नाला. स्वानंदी, आपण नीट बोलूया का एकदा? एक मिनिट. नाही, तू काय बोलणार आहेस तिच्याशी? इथे स्वानंदीच्या लग्नाचा विषय चाललाय. आपले ते मोबाईल फोन, MP3, MP4, MP5 याबद्दल नाही बोलत होता. काकू, आई, काकू, तुम्ही वच्छी आत्यांना कळवा. नक्की? नक्की. अनिता, बरं झालं बाई, आता हिने स्पष्ट सांगितलं. त्यामुळे माझ्या मनात कुठलाही किंतु राहिलेला नाहीये. मग आता कळवूया वच्छी आत्यांना. काय काय केलंस हे स्वानंदी? काय झालं? तू एकदा नीट विचार कर ना, स्वतःच्या मनाला विचार. माझ्या मनाला विचारूनच निर्णय घेतला. तू त्या बाईकवाल्याचा विचार का नाही करत आहेस? असं ग, तो ना एकदम सॉलिड आहे ग. तुझी आणि त्याची पेर ऑसम दिसेल, म्हणजे एकदम मेड फॉर इच अदर. सायली, फोन मिळाला ना, झालं. त्याचा आणि आपला संबंध संपला. आणि प्लीज त्याचं आता पुन्हा नाव काढू नकोस. अरे यार, एका मुलीसाठी किती मूड खराब करशील? अशा मुली येतात आणि जातात. मिलिंद, ती येणारी जाणाऱ्या प्रकारातली मुलगी नाहीये, ती वेगळी आहे. तिच्या एवढी साधी आणि सच्ची मुलगी मी आजपर्यंत बघितली आणि म्हणूनच माझ्या नकळत ती मला आवडायला लागली. किती कटकट करत असते ती सतत, कारण तिच्यासमोर माझी चुकीची इमेज उभी राहिली म्हणून. पण मला हीच मुलगी जेव्हा प्रेम करेल ना, जग विसरायला लावेल. मी ओळखलं. बापरे, तू तर गेलायस कम्प्लीट. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय? नाही माहित मला. माझी आई कधी माझ्या मर्जीने मला लग्न करू देणार नाही आणि मलाही आईच्या मर्जीविरुद्ध लग्न नाही करायचं. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणूनच इतके दिवस मी मुलींच्या भानगडीत नाही पडलो. पण स्वानंदी, तिची गोष्ट वेगळी आहे. तिला विसरणं कठीण आहे. मला काही ती एवढी खास वाटत नाही. कारण तू तिचे लुक्स बघतोयस, पण मी तिचे गुण पाहिलेत. त्या टपोऱ्या डोळ्यात मला एक सच्चेपणा दिसलाय. आणि एकदा का सच्चेपणा कळला ना, की स्वानंदी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होऊन जाते. माझ्यासाठी जगातली ती सगळ्यात सुंदर मुलगी आहे स्वानंदी. मग आता काय? असंच उदास, बेचैन? मला माहित नाही. माझी आई तिला जे काय बोलली त्यानंतर आमचं एकत्र येणं खरंच अवघड आहे, कठीण आहे.